नमस्कार, आमचा स्वामी प्रवास या चॅनलमध्ये मी पूजा तुमचं मनापासून स्वागत करते। तर 19 तारखेला आहे गुढीपाडवा। आपलं नवीन वर्ष गुढीपाडव्यापासून सुरुवात होते। तर सगळ्यात आधी गुढीपाडव्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। गुढीपाडव्याची थोडक्यात माहिती मी तुम्हाला स्वामींची पूजा करत सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आवडला तर प्लीज लाईक करा। तर बघा, सगळ्यात आधी सगळ्यांना हिंदू नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून पण आणि स्वामींकडून पण। तर बघा, आपल्या सगळ्यांनाच माहित आहे गुढीपाडव्याचा दिवस म्हणजे नवीन सुरुवात, नवीन आशा आणि नवीन ऊर्जा घेऊन येणारा दिवस हा म्हणजे गुढीपाडव्याचा दिवस असतो। हा फक्त सण नाही तर आपल्या संस्कृतीचा अभिमान आहे। तर मी तुम्हाला थोडक्यात महत्त्व सांगते, म्हणजे गुढीपाडव्याचं महत्त्व काय आहे ते मी थोडक्यात सांगते। तर बघा, गुढीपाडवा हा हिंदू नवीन वर्षाचा पहिला दिवस मानला जातो। या दिवशी लोक घराबाहेर गुढी उभारतात, जी विजय, आनंद आणि यशाचे प्रतीक आहे। असं मानलं जाते की या दिवशी ब्रह्मदेवानी सृष्टीची निर्मिती केली। तसेच हा दिवस खूप शुभ मानला जातो। म्हणजेच बघा, नवीन काम सुरू करण्यासाठी, नवीन संकल्प करण्यासाठी, कुठलंही आपलं नवीन काम असू दे तर ते या दिवसापासून सुरू केलं जातं। तर तुम्हाला माहित आहे का, गुढीपाडव्यामागे एक सुंदर कथा आहे। जेव्हा प्रभू लंकेवर विजय मिळवून अयोध्येला परतले तेव्हा अयोध्येतील लोकांनी आनंदाने गुढी उभारल्या होत्या। तो दिवस म्हणजेच विजयाचा दिवस, सत्याचा असत्यावर विजय। तर बघा, गुढीपाडवा आपल्याला खूप मोठा संदेश देतो। जीवनात कितीही अडचणी आल्या तरी शेवटी विजय सत्याचाच होतो। जर तुमच्या आयुष्यात संघर्ष आहे तर समजा तुमचा विजय जवळ आहे। जसं गुढी उंच उभारली जाते तसंच तुमचं आयुष्यही उंच जाऊ शकतं। तर बघा, गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, घर स्वच्छ ठेवायचं आहे, गुढी उभारून पूजा करायची आहे आणि मनापासून प्रार्थना सुद्धा करायची आहे। हे देवा, या वर्षी मला योग्य मार्ग दाखव, मला यश दे आणि माझ्या कुटुंबाला आनंदी ठेव। तर बघा, गुढीपाडव्याचा दिवस खूप खास आहे, कारण त्या दिवशी आपल्या सगळ्यांचा अभिमानाचा सण असतो तो। कारण आपलं नवीन वर्ष या दिवसापासून सुरुवात होतं, म्हणजेच मराठी वर्ष गुढीपाडव्यापासून सुरुवात होते। तर बघा, गुढीपाडवा म्हणजे काय किंवा हा दिवस म्हणजे गुढीपाडव्याचा दिवस आपल्याला का महत्त्वाचा आहे याच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया। तर बघा, या दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली असे मानले जाते। म्हणूनच हा दिवस सृष्टीचा पहिला दिवस मानला जातो। याच दिवशी आपण घरासमोर गुढी उभारतो। गुढी म्हणजे विजयाचा ध्वज आणि तो ध्वज आपल्याला सांगतो, जीवनात कितीही संकट आली तरी शेवटी विजय तुमचाच होईल। इतिहासातही या दिवसाला खूप महत्त्व आहे। असं मानलं जातं की छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या विजयाचं प्रतीक म्हणून गुढी उभारली। हा सण आपल्याला शिकवतो धैर्य, पराक्रम आणि आत्मविश्वास। तर गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला काय काय करायला पाहिजे, तर बघा, सगळ्यात आधी घर स्वच्छ करायला पाहिजे, सुंदर रांगोळी काढायला पाहिजे, नवीन कपडे आपण सुद्धा घातले पाहिजे आणि मग गुढी उभारली पाहिजे। आता गुढी कशी बनवायची हे सगळ्यांनाच माहीत आहे, तरी सुद्धा सांगते मी। एक बांबू, त्यावर रेशमी कापड, लिंबाच्या पानांची माळ, वरती ठेवायला एक कलश लागेल आणि साखरेची माळ। तर एवढं साहित्य आपल्याला गुढी उभारण्याकरता पाहिजे आहे। पण ही गुढी आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा आणते। तर या दिवशी कडीलिंबाची पाने खाण्याची परंपरा आहे, कारण ती आपल्याला सांगतात जीवनात गोड आणि कडू दोन्ही अनुभव स्वीकारा। त्या लिंबाच्या पानामध्ये थोडासा गुळही टाकायचा आहे आणि थोडीशी भिजवलेली हरभऱ्याची डाळ। तर आपल्याला माहीतच आहे की गुढीपाडवा हा सण आहेच, तर त्याचबरोबर एक संदेश देणारा सुद्धा सण आहे आणि तो म्हणजे भूतकाळ विसरा, नवीन सुरुवात करा, स्वतःवर विश्वास ठेवा। जसं आपण नवीन वर्ष सुरू करतो तसंच आपण आपल्या आयुष्यातही नवीन सुरुवात करू शकतो। गुढी उभारल्यानंतर आपण एक संकल्प सुद्धा करू शकतो आणि तो म्हणजे मी कधीही हार मानणार नाही, मी माझ्या स्वप्नांसाठी मेहनत करणार, मी सकारात्मक राहणार। असा संकल्प आपण गुढीसमोर उभा राहून करू शकतो। कारण बघा, जीवनात कितीही अडचणी आल्या तरी लक्षात ठेवा, प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येतोच आणि हे गुढीपाडवा आपल्याला शिकवतो नवीन सुरुवात कधीही करू शकता। आता गुढीपाडव्याची मी एक छोटीशी गोष्ट तुम्हाला इथं सांगणार आहे, एका गरीब मुलाची खरी गोष्ट, जी ऐकून डोळ्यात पाणी येईल। तर बघा, गुढीपाडव्याचा दिवस होता, सगळीकडे आनंद, उत्साह आणि नवीन वर्षाची सुरुवात होती। पण एका छोट्याशा गावात एक मुलगा मात्र एकटाच बसला होता। त्याचं नाव होतं रोहन। रोहन खूप गरीब कुटुंबातील होता। त्याच्या घरात ना नवीन कपडे, ना गोडधोड, काहीच नव्हतं। बाहेर सगळ्यांच्या घरापुढे गुढी उभारल्या होत्या, रांगोळी काढल्या होत्या, सगळे आनंदी होते, सजून धजून गुढी उभा करत होते। पण रोहनच्या घरात मात्र शांतता होती। तो खिडकीत बसला होता आणि बाहेर बघत होता।
सगळे किती आनंदी आहे, सगळ्यांची किती लगबग सुरू आहे, किती खुश आहेत, किती उत्साही आहेत. आणि हे सगळं पाहून त्याच्या मनात विचार आला होता. तो देवाला विचारत होता, हे देवा, माझं आयुष्य असंच राहणार का? रोहनची आई त्याच्याकडे आली आणि हसत म्हणाली, बाळा, आज गुढीपाडवा आहे ना, आनंदाचा दिवस आहे. रोहन म्हणाला, आई, आपल्या घरी गुढीच नाही, मग आपण काय साजरा करायचं? हा सण आपण कसा साजरा करायचा? आई थोडा वेळ शांत राहिली आणि म्हणाली, बाळा, गुढी फक्त कापड आणि बांबू नाही, ती आपल्या आशेची आणि विश्वासाची निशाणी आहे. आईने एक जुनी काठी घेतली, त्यावर एक साधं कापड बांधलं आणि छोटासा तांब्या गडावा त्याच्यावरती ठेवला. ती म्हणाली, ही आपली गुढी आहे. रोहन हसला नाही, पण त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली. त्या दिवशी त्याने ठरवलं, मी गरीब आहे पण कायमचा नाही. मी मेहनत करणार आणि माझं आयुष्य बदलणार. मध्ये खूप वर्षे गेली. तोच रोहन मोठा झाला, खूप मेहनत केली, अडचणींशी लढला आणि एक दिवस त्याने स्वतःचं मोठं घर बांधलं. गुढीपाडव्याच्या दिवशी त्याच्या घरासमोर सर्वात मोठी गुढी उभी होती. तो आईकडे पाहत म्हणाला, आई, आज आपली गुढी खरी आहे ना? आईच्या डोळ्यातून अश्रू ओघळले, तिला अश्रू अनावर झाले. तर बघा, ही गोष्ट फक्त रोहनची नाही, ही गोष्ट प्रत्येक त्या व्यक्तीची आहे जी आज संघर्ष करत आहे. गुढीपाडवा आपल्याला एकच शिकवतो, परिस्थिती कशीही असू द्या, विश्वास कधीही सोडू नका आणि नवीन सुरुवात करायला घाबरू नका. आज संकल्प करा, मी माझं आयुष्य बदलणार, मी हार मानणार नाही. तर बघा, या गरीब मुलाची गोष्ट ऐकून तुम्ही तुमच्या आयुष्यात संघर्ष करत असाल तर या गोष्टीतून काहीतरी शिका. तर या गोष्टीतून तुम्हाला प्रेरणा मिळेल. आयुष्य दिसतं तसं सोपं नसतं, खूप काटेकुटे असतात त्यामध्ये. म्हणून आपण मागे फिरायचं नाही, आपण रस्ता बदलायचा. 19 तारखेला गुढी उभारण्याचा मुहूर्त बघा 6 वाजून म्हणजे सकाळी 6 वाजून 30 मिनिटं ते 10 वाजून 30 मिनिटापर्यंत वेळ आहे. सगळ्यात उत्तम टाईम आहे तो. या वेळेतच सकाळी आपल्याला गुढी उभा करून घ्यायची आहे. सूर्योदयानंतर लगेच गुढी उभारणे सर्वात शुभ मानले जाते, म्हणून आपल्याला सकाळी गुढी उभा करायची आहे त्या टाईममध्ये. तर हीच वेळ का असते तर मी सांगते तुम्हाला, गुढीपाडवा हा चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा होतो. या दिवशी सकाळचा वेळ नवीन सुरुवात आणि सकारात्मक ऊर्जेसाठी उत्तम असतो आणि म्हणून आपल्याला याच वेळेत गुढी उभा करायची आहे. तर बघा, घराच्या उजव्या बाजूला आपल्याला गुढी उभा करायची आहे. गुढी उंच आणि सरळ असावी, म्हणजे वाकडी तिकडी नसावी. तर बघा, तुमच्याकडे बोलत बोलत माझी स्वामींची पूजा सुद्धा झालेली आहे. आता मी दिवाबत्ती वगैरे करून अगरबत्ती सुद्धा दाखवलेली आहे. आता मी थोड्या वेळानं नामस्मरण वगैरे करणार आहे. तर आपला हा म्हणजे आजची गोष्ट किंवा थोडक्यात सांगितलेली गुढीपाडव्याची जी माहिती आहे, मुहूर्त आहे, वेळ आहे, कुठल्या बाजूला उभी करायची आहे, हे माझं सगळं सांगून झालेलं आहे. जर तुम्हाला आवडलं तर प्लीज लाईक करा. नवीन कोण पाहत असाल तर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.